नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या पपया नर्सरीजवळ काल दिवसाढवळ्या एका तरुणाचं सिनेस्टाईल पद्धतीने अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। आपण सध्या त्याच परिसरात आहोत, त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणावरून काल एका तरुणाला 5 ते 7 जणांनी येत बळजबरी त्याच्या ताब्यातील मोबाईल हिसकावून घेत त्याला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला होता। हा तोच स्पॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। याच ठिकाणी काल दिवसाढवळ्या ही घटना घडली होती। तरुणाचं अपहरण केलं जात होतं आणि नाशिकच्या सातपूर परिसरातील हाच तो त्र्यंबकेश्वर रस्ता आहे ज्यावरती काल या तरुणाचा अपहरणाचा प्रयत्न झाला। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये देखील दहशतीचं वातावरण पसरलं आहे। दरम्यान ज्यावेळी ही घटना घडत होती, अपहरण केलं जात होतं, या अपहरणाच्या वेळी काही तरुणांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड प्रमाणात नाशिक शहरात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला। दरम्यान अपहरण केलेल्या तरुणानं अपहरणकर्त्याच्या ताब्यातनं काही अंतर पुढे जात संधी मिळताच पळ काढला आणि त्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांना संपूर्ण घडलेला प्रकार जो आहे तो सांगितला। दरम्यान नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेम प्रकरणातनं हे प्रकार घडल्याची माहिती पोलिसांकडून देखील देण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन आकाश अवलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।